परदेशात शिक्षण घेण्यासाठी सरकार तुम्हाला स्कॉलरशिप देत असते. हो, तुम्ही खरं ऐकलंय. तर कोणती ही स्कॉलरशिप आहे, चला जाणून घेऊया. तर ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जावं लागतं त्या विद्यार्थ्यांना सरकारकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना विमान भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ दिला जातो. आता या योजनेसाठी काही पात्रता सुद्धा आहे. तर पहिली पात्रता म्हणजे की विद्यार्थ्याचे पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे आवश्यक आहे. आणि दुसरी पात्रता म्हणजे की सदर विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे. आता या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे. त्यामुळे या स्कॉलरशिपसाठी कसा अर्ज करावा लागणार आहे, कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आणि कोणकोणते विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या बायोमधील लिंकवर क्लिक करून या चॅनलमध्ये आता सामील व्हा आणि परदेशात शिक्षणासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.